शरद पवार विधानसभेच्या दारुण पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत थोडी नव्हे तर सगळी भाकरी फिरवणार। विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतर दारुण पराभव पदरी पडलेले राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत। शरद पवार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला होता। शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार चर्चेचा विषय ठरला होता, मात्र प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आगामी काळाच्या दृष्टीने पक्षात काही बदल करणार आहेत। शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये भाकरी फिरवणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे। शरद पवार हे या खेपेला थोडी नाही तर संपूर्ण भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे। त्यानुसार पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली। नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत। 8 जानेवारीला सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत 9 जानेवारी रोजी शरद पवार हे चर्चा करणार आहेत आणि या 2 दिवसीय बैठकीत शरद पवार सगळ्यांची पक्षांतर्गत अदलाबदल याबाबत मतं जाणून घेणार आहेत, बदलांबाबत मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येतील असंही सांगण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।